त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. वन विभाग खात्याचे सर्व आमचे जे अधिकारी आहेत त्यांचे आपण कौतुक करू आणि त्यांचा विशेष सन्मान होईल. मयूरदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय वैभवजी वाळिंबे या ठिकाणी राऊंड ऑफिसर आहेत जे वन विभाग खात्याचे, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील विशेष कौतुक. अगदी दिलेल्या वेळेनुसार हा संघ या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक कौतुक आपण करू. ज्या ठिकाणी ज्यांचं नुकताच आगमन झालंय ते आमचे शिवसेनेचे संघटनेचे बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख, खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय किशोरदादा पाटील यांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर या A1 जोडीच्या माध्यमातून हा दादांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने होत असताना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. एरंजड संघ आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करते आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सर्व कॉमेंटेटर या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. थँक्यू मॅडी. अतिशय सुंदर त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू आहे. अतिथी पाहुण्यांचा सन्मान सुरू आहे. मैदानावरती लढाई सुरू झाली आहे. जय हनुमान, एरंजाड आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सुना समंदर को आज बड़ा गुमान है, उधर ले चलो कष्टी जब फिर एक बार तूफान एरंजाड नाम का लॉट करा है. पहिल्या बॉलवरती षटकार अगदी डॉट बॉल नंतर आलाय आणि त्याचं प्रत्युत्तर देताना सेकंड सिक्स देखील आलाय. 2 बॉल आले 2. बॅकफुटला गेले, इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेस करतो क्षेत्ररक्षक. थांबेल का बॉल? प्रयत्न शर्यतीचे नाही थांबलाय, चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सुरुवात दमदार धमाकेदार झाली आहे. 3 बॉल मध्ये मागच्या 16 रन्स आलेत आणि 1 डॉट. 4 बॉल मध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं 16 रन वरती बॅटिंग करतोय फलंदाज मयूर. या सन्मान आपण पाहतो आमच्या मंचावरती आदरणीय चंद्रकांत ठाणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाणे जिल्हा प्रमुख साहेबांना विनंती करेन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या स्पर्धेच्या वतीने आपण करायचा आहे. आज भरपूर सारे मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्यावरती असणारं नितांत प्रेम आपण पाहतोय. अगदी ओसांडून वाहणारी ही स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा नगरी आपण पाहतोय. या सन्मान आपण पाहतोय या मंचावरील पुढचे सत्कार मूर्ती आमचे ठाणे जिल्हा सरचिटणीस आदरणीय मंगेशजी शेळार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण मयूरदादांच्या शुभ हस्ते आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. अनेक मान्यवर मंडळी आपण पाहतोय या स्पर्धेवरती प्रेम करणारं आणि या व्यक्तिमत्वावरती प्रेम करणारं अगदी आपण पाहतो अनेक जनसमुदाय या क्रीडा नगरीमध्ये ओसांडून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय संजयजी फुलोरे साहेब जे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, साहेबांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा. आदरणीय संजयजी फुलोरे साहेब ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख. यापुढील सत्कार मूर्ती आदरणीय नारायण अदांडे साहेब ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण हे या ठिकाणी उपस्थित. अंधाडे साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. अनेक पाहुणे या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतो वेळात वेळ काढून आपला या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ सर्वांनी या ठिकाणी दिलेला आहे. अंधाडे साहेबांच्या ठिकाणी सन्मान होत असताना आमच्या मुख्य मंचावरती यानंतर आपण पाहतो आदरणीय संपतजी डावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नाशिक जिल्हा प्रमुख आणि नगरसेवक इगतपुरी नगर परिषद यांचं या ठिकाणी सन्मान होत असताना आपण पाहतोय. खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी इगतपुरी नाशिक या विभागातून आलेले व्यक्तिमत्व आपण पाहतो. आदरणीय डावकर साहेब यांचा विशेष सन्मान मयूरदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. यापुढील सत्कार मूर्ती आमच्या मंचावरती आदरणीय फुलाजी पाटील साहेब अंबरनाथ तालुका प्रमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या स्पर्धेचा वतीने आपण पाहतो आपला सन्मानाचा स्वीकार करायचे. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण या स्पर्धेचा मोमेंटो देऊन या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. साहेबांना या ठिकाणी आदरणीय दीपकजी शेलार साहेब अंबरनाथ तालुका सरचिटणीस
यांनाही विनंती राहील की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। यानंतर ॲडव्होकेट आदरणीय महेशजी भगत साहेब, अध्यक्ष आगरी सेना मुरबाड तालुका, यांनाही विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। यापुढील सत्कार मूर्ती आमचे तानाजी लिहे साहेब, युवा अध्यक्ष मुरबाड, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा। मॅच चालू झालेली आहे आणि आपण मॅचकडे देखील जाणार आहोत। अत्यंत चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। जणू काही बक्षीस पात्र फेरीसाठी ही लढत आपण दोन संघांमध्ये पाहतोय। दोन बदलापूरचे बलाढ्य संघ आहेत। या सन्मान आदरणीय दयेजी भगत साहेब, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष आगरी सेना महाराष्ट्र प्रदेश, याही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मयूरदादांच्या शुभास या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने मुख्य प्रणेते, शिल्पकार आणि ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्याच शुभहस्ते प्रत्येक पाहुण्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। आदरणीय सुरेशजी गोंधळी साहेब, या पुढचे सत्कार मूर्ती असतील आगरी सेना मुरबाड शहर अध्यक्ष आदरणीय रवींद्र कराळे साहेब, संघटक आगरी सेना मुरबाड, आदरणीय मुकुंद कराळे साहेब, सहकार्याध्यक्ष आगरी सेना मुरबाड, आदरणीय गणेशजी गोंधळी साहेब, युवा उपाध्यक्ष मुरबाड, आदरणीय महेशजी लिहे साहेब, युवा उपाध्यक्ष टोकावडे विभाग, आदरणीय नरेशजी लिहे, उपाध्यक्ष टोकावडे विभाग, आदरणीय दिनेशजी भांडे, संपर्क प्रमुख युवा आगरी सेना आणि चित्तसिंग लिहे आगरी सेना सदस्य, आणि ॲडव्होकेट अक्षयजी तरे, आगरी सेना मुरबाड शहर सचिव, या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण पाहतो। आदरणीय निलेशजी मस्कर, बदलापूर शहर प्रमुख आगरी सेना, यांचाही सन्मान या ठिकाणी होईल। आणि लगेचच आपण जाऊया बादच्या दिशेने। सामन्याला झाली आहे सुरुवात। आपण पाहतोय या ठिकाणी अत्यंत चांगले बॅटिंग केली आहे जय हनुमान क्रिकेट संघ एरंजड अथर्व 11 या संघाने। जाऊया मॅचच्या दिशेने। नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम बॉक्स। थँक्यू सो मच मॅडी सर। राहुल चव्हाण आमच्यासोबत आता जोडले गेलेत, त्यांचं देखील करूयात या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत। अतिशय सुंदर मॅच मैदानावरती रंगती आहे। काय सुरुवात केली आहे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एका षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय। षटकाराले 3, चौकाराला 1 आणि दुसऱ्या षटकातील पहिला डॉट नंतर 2 सिंगल आलेत आणि टोटल स्कोर धावफलकावरती 24 धावा, 24। व्हाईट बॉलसाठी DRS या ठिकाणी कॉल करण्यात आला। काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि या पाहूयात काय निर्णय या ठिकाणी येतोय। चढंपाच्या भूमिकेत तिकडे अंपास आपल्यासोबत उपस्थित आहेत। या सन्मान आदरणीय महेश दादा साळवी, जे उद्योजक आहेत, त्यांचे आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत। आणि ज्यांचं नुकताच या स्पर्धेसाठी आगमन झालंय ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि या विभागातील स्थानिक नगरसेवक आदरणीय अनिलजी भगत साहेबांना या ठिकाणी विनंती राहील की आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करायचा आहे। आदरणीय वैभवजी पिसेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, नामांकित उद्योजक। दादांनाही विनंती राहील की आपण या आपल्याही सन्मानाचा स्वीकार आणि या स्पर्धेच्या वतीने आपण करायचं आहे। मॅचला सुरुवात होती, आपण लगेच जाऊया थेट कॉम बॉक्स मध्ये। थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय। व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा आमच्यावर पोहोचला। टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खरं तर धावसंख्येला पूर्णपणे आकार आला, त्यावेळेस मात्र जवळ आपण पाहिलं 18 धाबा तिथे वसूल केल्या, 22 धाबा तिथे वसूल केल्या। आणि आता तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरं 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करत असताना ऑन साईडला घेतलाय फटका, तुम्हाला पार मिळतोय। मिस टाइम स्ट्रोक, डीप मध्ये खेळाडू मिड विकेटला पोहोचलाय, कॅच ड्रॉप। छत्रपती सीसी कुळगाव विपक्ष तुम्ही पाहताय बदलच्या मध्ये जर्मन एरंजाड, या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पार मिळेल का बॅटिंग केली आहे। मयूरला तुम्ही पाहताय मयूर बेहेर आणि त्याच्या साथीने चंदू मेहेर ही जोडी तुम्हाला मध्ये पाहायला मिळते। षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय तेजस ठाकरे, लेफ्ट मोर द विकेट हा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल। चंदू मेहरला तुम्ही पाहता स्ट्रायकिंगवरती खरं तर 7 चेंडूमध्ये 23 धावा बॅटर मयूर मेहरच्या बॅटमधून, तर दुसऱ्या बाजूला 4 बॉलमध्ये 5 धावांवरती घेतोय चंदू मेहर हा खेळाडू तुम्ही पाहता। गोरदास त्यांगाव चांगला फटका, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफ, लॉंगांच्या मध्ये खेळले डीपमध्ये खेळाडू उपस्थित।
एक चिक्की सिंगल इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालंय आणि 2 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 31 धाबा. खरं तर पॉवर प्लेचं षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं. 2 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 31 धाबा. ठीक. या सन्मान आदरणीय महेशजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना विनंती राहील या आपण सन्मानाचा आपला स्वीकार करायचा आणि गणेशजी नाईक जे शाखा प्रमुख आहेत या गणेश दादा आपलं स्वागत होईल आणि सन्मान देखील आपण स्वीकारायचा आहे या स्पर्धेच्या वतीनं. बाशला आपण जर पाहिलं तर अत्यंत चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला पाहायला मिळतो. 2 षटकांमध्ये अद्यापपर्यंत 31 वरती पोहोचलाय. 15.50च्या सरासरीने 31 वरती पोहोचलाय तो अथर्व 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड. गणेशजी नाईक यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. विद्यमान शाखा प्रमुख आहेत बदलापूरचे आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय या ठिकाणी. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. पॉवर प्लेची संसारबंदी पूर्णपणे हटवून लाभली आहे. 2 षटकाच्या अंती धावफलक 31 31 धावा जोडला गेला. अजूनही एकही फरक बाद नाही आहे. ही जमेची बाजू आहे. बॅटिंग करत असताना टीम चेअरमॅन एरंदाड संघाच्या माध्यमातून गोलंदाज नरेश ठाकरे राईट मोर द विकेट. नरेशचा पहिला बॉल मोठा फटका खेळतात प्रयत्न फटका फसला. कबरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता आणि आता पहिला फलंदाज मैदान सोडतोय. बॅटर तुम्ही पाहताय मैदान सोडत असताना चंदू बागट द पवेलियन. 8 मिळाला जनुमान एरंजाडला. बट अगदी आपण पाहताय ना छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावामध्ये देखील संघर्ष आणि जसं पॉवर प्ले फिनिश झाला ना मिड ऑफला झेल देण्यास प्रवृत्त केलं आणि धक्का मैदानाच्या आतमध्ये एरंजाडला पहिला लागला. न्यू बॅटर पटकन जायचं मैदानाच्या आत कारण विथिन 20 मिनिट्स फिल्डिंग करणाऱ्या टीमला 4 षटकं टाकायची आहेत. त्यामुळे न्यू बॅटरचं या ठिकाणी इंटर होणं वेळेवरती ते देखील तितकंच गरजेचं आहे. धक्का लागला चंदूच्या नावानं. या सन्मान आपण पाहतो आदरणीय शागोबाई गोरे यांच्या ठिकाणी आगमन चाललंय. सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खास करून खासदार आमदार चषकाचे लाडके आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बाळकृष्णदादा मुंडे. अगदी आपण पाहतो त्यांच्या समवेत पिंट्या शेठ गडगे यांना विनंती करेन आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बाडकुली गावचे एक नामांकित उद्योजक आदरणीय गजेंद्र गडगे साहेब सर्वांचे लाडके पिंट्या दादा त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण पाहतो. या स्पर्धेच्या वतीनं मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते होत असताना मयूरदादा आणि प्रतीकदादा आपण पाहतो एवन जोडी यांच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आदरणीय बाळकृष्णदादा मुंडे यांना विनंती राहील आपण या. नुकतेच आपण पाहतोय खासदार आमदार ट्रॉफीचे दमदार यशस्वी आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील. याही सीझनमध्ये एक वेगळ्या संकल्पनेत ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचे यशस्वी आयोजक आपण पाहतो आदरणीय बाळकृष्णदादा मुंडे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो आमच्या मुख्य मंचावरती आदरणीय निखिल शेठ चव्हाण शेतकरी राजा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. अर्थातच मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. सर्व पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी आपण पाहतोय आणि लगेचच जाऊया मागच्या दिशेने ऑन गोईंग मॅचकडे जिथे 2 बलाढ्य संघांमध्ये बदलापूर वर्सेस बदलापूर अशी लढत आपण पाहतो. एका बाजूला टीम एरंजाड तर दुसऱ्या बाजूला ओमसई छत्रपती सीसी कुळगाव या 2 टीम मध्ये चालू असलेला हा संघर्ष आपण पाहतोय. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला 33 वरती लागणारा पहिला धक्का आणि लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे जॉईंट असतील आमचे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टे सर आणि आमचे बंधुतुल्य मित्र राहुलजी चव्हाण. चांगलं कमबॅक मैदानावरती झाला. विकेट आली या बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज नरेश. आतापर्यंत नरेशनं अगदी पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर सेकंड आली आहे. 33ला 1 विकेट गेली आहे. बॅटिंग करते एरंजाड आणि या स्टेजला या क्लायमेटला एरंजाड एक चांगल्या स्टेजला आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघ नरेश तयार आहे. बॅटच्या समोर फटका खेचला समोर लॉंग ऑनला चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक दमदार दर्जेदार षटकार. व्हॉट अ बॅटिंग. एरंजाड आज मैदानावरती इतकं सांगतीये क्या लगता था नहीं लौटेंगे.
जब तक तोडेंगे नहीं तब तक साला मैदान छोडेंगे नहीं. मॅच विनिंग नॉक काय असतो, पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना अगदी डॉमिनेट करणारी बॅटिंग काय असतं ते सध्या ऐरनजाड दाखवता. बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या नक्की व्हायला हव्या ऐरनजाडसाठी. इथे लागली आहे बॅटची कडा, प्ले डाऊन, फलंदाज बाद, वार पलटवार, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. विकेट डाउन होती है नंबर 2. कम ऑन डीजे. बनले जान, लाखो दिलाची बनले जान, लाखो दिलाची बनले जान. कार्यकारी तुझ्या दास, कार्यकारी तुझ्या दास, कधी मागे नाही सरणार, कधी मागे नाही सरणार. थँक्यू सो मच. पहिला बॉल फेस करत असताना षटकार ठोकला प्रसाद म्हात्रेने, लगेच त्याला क्विक रिप्लाय मधरचारपदे इतका जबाब पत्तरसे देत असताना फरदात बाद झाला. नवीन खेळाडू मधरचारपदे अविनाश राणे आता दाखल होतोय 4थ्या क्रमांकावरती. तुम्ही त्याला पाहता. खरं 3ऱ्या क्रमांकावरती झालेला दाखल मधरचारपदे प्रसाद त्याने संकटमोचक कामगिरी जरूर केली. एक षटकार जरूर ठोकला, परंतु लगेच नरेशने त्याला बाद केले आणि आता नवीन खेळाडू अविनाश राणे. गुरुदात नरेश राईट मोर द विकेट सज्ज होत असताना हाफ ट्रॅकर होता. लाईन इथे मात्र मिस केली आहे. सिरक्षक तुम्ही पाहताय पोहोचलाय चेंडूपर्यंत. सनी भोईरला तुम्ही पाहता. अंपायर सिग्नल नो बॉल. खरतर नो बॉल आता फेकण्यात आलाय. गुरुदास तुम्ही पाहताय नरेशच्या माध्यमातून टीमची टोटल एका धावेच्या साथीने पुढे सरकत असताना ऑन स्क्रीन ही सगळी टीम तुम्हाला पाहायला मिळते. पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन दहिवली आणि दुसऱ्या बाजूला 12 बाईकची स्पर्धा येत्या काळामध्ये सगळे मित्र आपल्यासाठी घेऊन येतात. बदलापूर क्रिकेट टेनिस बॉलमध्ये अजून एक भव्य दिव्य क्रीडा सोहळा आपल्या भेटीसाठी येईल. नो बॉल फ्रेट कंटिन्यू. बाळू मुंडे, निखिल चव्हाण यांच्या माध्यमाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या सोबतीनं पिंडादादा गडगे असतील. फ्रीट बॉल, फुल टॉस, रिटर्न क्रीजच्या बाहेर, वाईड. एक्स्ट्रा रन अजून ऍड केली जाईल. धाव फलक 1ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. 42 ऑन बोर्ड. फ्रीट कंटिन्यू. अंपायर्सला व्हाईट बॉल, नो बॉल हे कॉल्स करून आता मागचे भरपूर वेळ सातत्यानं आपण पाहायला बिझी राहिलेत या मॅच मध्ये मेन अंपायर्स. लाईन अक्षरशः भरकटला. मी म्हणेन नरेश ठाकरेला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. षटक क्रमांक 3 त्याच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी देण्यात आली. 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 षटकामध्ये धावा भरपूर खर्च झाल्या आणि आता हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळला, स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचलाय, परंतु फ्री हिट हा चेंडू होता हे माहिती होतं. यापुढे क्षेत्ररक्षकाला लगेच त्याने थ्रो केला. एक सिंगल इथे जोडी जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नाही, एवढ्या मोठ्या विकेटवरती तुम्ही विकेटच्या बाहेर नो बॉल टाकताय तर त्याचा रिझल्ट हाच आहे की तुम्हाला विकेट मिळणार नाही. जिकडे कॅचेस टिपला जातील कारण तो फ्री हिट आहे. यावेळी लाईन चांगली आहे. टप्पा पडला, यष्टीरक्षकाच्या हातात चालला, चेंडू जातो डॉट. कमबॅक झाला. मागच्या 2 बॉलवरती एक सिंगल, एक डॉट देखील आला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या ठिकाणी जाऊन पोहोचली. आपण पाहताय धावफलकावर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 43. आज सकाळच्या सत्रातील एक मॅच मला आठवतं ज्यावेळी श्री गणेश मानकिवलीनं केलं होतं पुनरागमन. या मॅचमध्ये ते करायचं. छत्रपती शिवाजी महाराज चौकला मानकिवलीच्या पहिल्या बॉलर्सला रन्स आले होते पॉवर प्लेमध्ये 22 आणि 5 ओव्हर टार्गेट काय सेट झालं होतं. 4 ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 17 आणि 38 धावेचं लक्ष उभं राहिलं होतं टीम मानकिवली समोर. अपयश यशाची पहिली पायरी आहे. सध्या 3 स्टेप आहेत ना त्या ऐरनजाडच्या नावावरती आहेत. येणाऱ्या 2 स्टेपमध्ये चांगली बॉलिंग झाली तर हे लक्ष 55-56 म्हणजे मॅच आटोक्यात येऊ शकते. कारण तेजस ठाकरे लाल्याला बॅटिंग करताना सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय सध्या हे भव्य दिव्य व्यासपीठ जगन्नाथ स्मृती चषकाचं ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. मयूर ग्रुपचा एक ब्युटिफुल लोगो तुमच्या समोर आहे. बिकॉज मयूर ग्रुप दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड अँड जगन्नाथ पॅराडाईज. त्या सोबतीनं आपण पाहताय मयूर ग्रुप, जगन्नाथ क्रीडा संकुल ही सगळी नावं आता ब्रँड बनली आहेत या बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. त्यासाठी मोठी मेहनत आहे पूर्ण मयूर ग्रुपची. टप्पा पडला, फिरला बॉल चांगल्या टप्प्यावरती. अगेन द स्विंग खेळायचं होतं, स्लॉक स्वीप नाही जमला. बॅटरला डॉट बॉलची होती समाप्ती. हा बॉलच विकेट काढू शकतो. व्हाईट बॉलसाठी अगदी अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आला. बॅटिंग साईड जयनुमान ऐरनजाडनं DRS कॉल केला. जेपीला देखील आता बिझी राहावं लागेल. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून ही क्षणचित्र सध्या टिपलेली तुम्ही पाहता.
सातत्यानं ड्रोन ऑपरेट या टुर्नामेंटमध्ये केला जातो. अतिशय सुंदर दृश्य तुमच्यासमोर दाखवली जातात. टेलिकास्ट ब्युटिफुल आहे, कारण स्पर्धेचं अगदी आयोजन ते देखील तितकं सुंदर आहे. गज क्रिकेटचा सोहळा आनंदाचा जल्लोष साजरा होतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाच्या पर्व 6व्याचा. काय अप्रतिम आहे क्रीडांगण. एकदा होऊ द्या ना मग जोरदार टाळ्या मयूर चषकासाठी. काय सजवल्या क्रीडा नगरीला. मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर आणि त्यांच्या सोबतीनं अगदी आपण पाहताय निरंजनदादा पिसेकर असतील, निखिल जाधव असतील, गणेशदादा तरे असतील, अनिकेत कुलकर्णी आणि हा फेअर बॉल आपला छोटा मयूर असेल, प्रज्योत असेल, मोठी टीम. भोपी परिवाराचं स्पेशल मयूरदादाकडनं आपण थँक्स म्हणू. मागचे 9 दिवस रात्री खरं तर या टुर्नामेंटमध्ये पूर्ण दुपारचं आणि रात्रीचं जेवण तिकडेच बनवलं जातं. आणि एकदा का तुम्ही त्या परिवारासोबत जोडलात, तुम्हाला असं कुठेच वाटलं नाही की आपण कुठेतरी एक वेगळ्या ठिकाणी आलोत. पाहुणचार कसा असावा हे पिसेकर आणि भोपी परिवाराकडनं मागच्या 8 रात्रीमध्ये शिकायला मिळालं. थँक्यू सो मच बाबा अँड ऑल फॅमिली. व्हाईट बॉल अजून एक एक्स्ट्रा रन ॲड होईल. काय म्हणशील राहुल, अगदी डॉट बॉल आल्यानंतर या चुका मैदानावरती काहीशा जास्त घडतात? नाही, दबाव आहे गोरदादावरती, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या धाबा खर्च केला जास्तीत जास्त. त्यावेळेस मात्र तुम्ही पाहताय खरं तर पहिल्या षटकामध्ये धाबा इथे देखील 22 खर्च झाल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाज तेजसनं, त्याने 9 धाबा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 12 धाबा खर्च केल्या आणि आता पुन्हा एकदा तुम्ही पाहताय चौथ्या षटकामध्ये गोलंदाज तेजस आलाय. ज्या तेजसनं दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्या, तोच तेजस आता गोलंदाजी मार्गप्रती सज्ज होतो आहे. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे नरेशनं, त्याने आपण पाहिला एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धाबा खर्च केल्या. आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना त्याचा बंधू तेजस ठाकरे देखील आता धाबा खर्च करतो आहे. धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तुम्ही पाहताय आता 4थं मार्गस्थ आहे. 2 बॉल इथे मात्र टाकले गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. द्रोणविवीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. खरं तर हे मैदान गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोटं बेकरली, फिंगर रोल केली, परंतु रिझल्ट पुन्हा एकदा सेम तुम्हाला 12 मैल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाते. 46 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा तेजस. यावरच देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाते. टीमची टोटल धाव फलकावरती तुम्ही पाहताय पुढे सरकत असताना 47. अगदी आपण पाहता स्वामी ढाबापासून जे आपलं पूर्ण एंट्री गेट आहे, पूर्ण एंट्री गेटला या ठिकाणी लाईट्स लावण्यात आलेत. आणि काय सुंदर हा नजारा. म्हणजे फक्त आज ही क्रीडा स्पर्धा नाही, जणू काही एक दीपावलीचा सण आणि उत्सव आहे. तो म्हणजेच मयूर ग्रुपसाठी. आणि मयूर ग्रुप नावाचा डंका आज उभ्या महाराष्ट्राला का वेड लावतोय त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहता, एक वेगळीच मेहनत खरं तर या क्रीडा नगरीसाठी. स्वतः प्रतीकदादा पिसेकर, मयूरदादा पिसेकर यांना काम करताना आपण पाहिलं. अनेक साऱ्या व्हिडिओज ऑनस्क्रीन सातत्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. मयूरदादा, प्रतीकदादा यांचं जीवन कसं आहे ते जनतेपर्यंत या स्पर्धेनं पोहोचवलं. आणि डाऊन टू अर्थ ही दोन्ही माणसं आहेत. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, सिलसिला खतमीच नाही हो रहा. अगदी या मॅचमध्ये ना एक्स्ट्रा रन्स आणि नो बॉल्स, व्हाईट बॉल्स या गोष्टींना भरपूर टेन्शन दिलंय. आणि सध्या चुका कोणाकडनं होत आहेत तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय तेजस ठाकरे 6 व्हाईट बॉल आतापर्यंत या षटकात आलेत. अपेक्षा या नाही आहेत तेजस ठाकरेकडनं. टीम छत्रपती शिवाजी महाराज चौकला ऑलरेडी रन्स ऑन आहेत स्कोरकार्डवरती. बॉल तयार. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. माझ्या कारकिर्दीमध्ये 1 बॉल 6 रनची गरज असताना लगातार 6 व्हाईट बॉल आम्ही पाहिलं होतं. ज्यावेळी आज जो खेळाडू आपल्यामध्ये नाही आहे स्वर्गीय रिची म्हात्रे, त्याच्या अगेन्स्ट ते आले आणि तो इतिहास राहिला. न्यूजपेपरनं देखील त्याची दखल घेतली, TV न्यूजला देखील अनेक साऱ्या व्हिडिओज त्या व्हायरल झाल्या. इथे 7 व्हाईट बॉल आले तेजस ठाकरेचे. तदनंतर विकेट मिळणार होती, आता जीवनदान मिळालंय, झेल सोडलाय. या मॅचमध्ये मुवमेंट नाही आहेत. हे फ्रंट लाईट टॉवर्स तुम्ही पाहताय, हाय मार्क्स ज्याच्या माध्यमातून मैदानावरती प्रकाश जो टाकला जातोय, तब्बल 84 फोकस आहेत तिकडे. आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहताय ऑन ग्राउंड अतिशय सुंदर विद्युत प्रकाश जो देतोय. काय घडलंय, काय घडलंय, कोणाची नजर लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. तेजस ठाकरेच्या गोलंदाजीला टप्पाच विसरून गेलाय तेजस ठाकरे की 3 स्टंप कुठं, बॅटर कुठं, व्हाईट लाईन मध्ये ती सातत्यानं त्याला दिसतीये. बॅकफुटला गेले, फटका चांगला, डीप बॅकवर्ड पॉइंटला स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल मिळेल. एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल, ओव्हरथ्रो मागे बॅकअप आणि धावफलकावरती धावा फायनली आता बॅट मधनं आलेत भरपूर वेळानंतर. आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 53 धावा.
या सन्मान आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय भूषणजी पेमारे साहेब सुगव्यावरून खास या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचंही या ठिकाणी बदलापूरच्या या नगरीमध्ये आणि या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. जय शिंदे आपण पाहतोय आमचे युवा सेनेचे बदलापूरचे सचिव आहेत. या आपण जयदादा आपलाही सन्मान करू. मी प्रतीक दादा यांना विनंती करेन, मयूर दादांना विनंती करेन की आपल्या शुभास्य आपण जय शिंदे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. काही विशेष सन्मान या मंचामध्ये आपण नुकताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे शागोबाई गोरे यांनाही विनंती आहे. बदलापूरचे नामांकित उद्योजक तेजस ठाकरे. अजून एक व्हाईट बॉल. एस मॅडी कंटिन्यू करूयात. या शागोबाई गोरे आपण आपला सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि बदलापूरचा रील स्टार जयेश म्हस्कर याच्या ठिकाणी आगमन झालंय. त्याला विनंती राहील आपण या मंचावरती जयेश आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. वेलकम, सुस्वागतम. जाऊया मागच्या दिशेने. सामना अतिशय महत्वाचा आहे आणि आता धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते टीम एरंजडची आणि आपण जाऊया थेट लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काही सन्मान सुरू आहेत आणि आता ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय युवराज सिंग स्टँड. कुठे आहे रंजाड? युवराज सिंग स्टँड मध्ये हा जल्लोष, हा आवाज तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण एरंजाड सध्या मैदानावरती सांगतीये आय लाईक लिव्हिंग टॉप आणि सध्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती खेळतीये टीम एरंजाड. एक वेगळाच माहोल, सातत्यानं प्रत्येक चेहऱ्यावरती स्माइल, टाळ्या शिट्ट्या भोकू वाजू लागलेत. विश्वचषकाचा ग्रामीण वर्ल्ड कपचा फील सध्या बदलापूरच्या क्रिकेटचा या बदलापूरच्या टीम सुचलतात. कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्यानंतर जसं जय हनुमान नीजेची स्पर्धा आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक, SSCC ट्रॉफी, गावदेवी खाडीची स्पर्धा, या टुर्नामेंटला जसा क्राऊड येतो आज या मैदानावरती तोच गर्दीचा हिस्सा आणि तोच गर्दीचं कारण तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या टीम एरंजाडसाठी. काय बॅटिंग केली आहे. 4 षटक स्कोर कार्ड वरती झालं. टीमची टोटल 57 धावा. मयूरदादा, प्रतीकदादा सातत्यानं मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी करतात. अजून आपले काही मित्र उपस्थित आहेत. आज स्पर्धेचा महत्वाचा दिवस आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा सन्मान आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. या सन्मान आपण पाहतो आदरणीय साहिलजी तांबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती राहील की आपण या स्पर्धेच्या वतीने आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. काय मॅचेस रंगलेत, काय मॅचेस रंगलेत आजच्या दिवसामध्ये. क्वालिटी मॅच, क्वालिटी क्रिकेट तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळालं. क्वालिटी टेलिकास्ट तुम्ही पाहताय. गौरव सावंत यांचा ड्रोन सध्या हवेमध्ये संचार करतोय. IPL मध्ये जे ड्रोन कॅमेराज वापरले जातात या टुर्नामेंटमध्ये देखील तोच ड्रोन कॅमेरा वापरला जातो. मयूरदादा, प्रतीकदादा यांच्यावरती असणारं प्रेम, त्यामुळे टेलिकास्ट अतिशय सुंदर. स्वतः गौरव अफाट मेहनत घेत असतात या स्पर्धेला उंच घेऊन जाण्यासाठी. फ्रंट फुटला आले. इथे लाईन पुन्हा एकदा हा चेक केली जाईल. हा देखील रिटर्न क्रीजच्या बाहेर. व्हाईट बॉल आणि सध्या गोलंदाजाचं नातं त्याचा ब्रेकअप काही होत नाहीये. सध्या या मॅच मध्ये जवळजवळ 16 ते 17 एक्स्ट्रा रन्स तुम्हाला पाहायला मिळतात. हे कॉमेंट्री बॉक्स सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहता. माझ्यासोबत सध्या बाब्या आणि त्या सोबतीनं बदलापूरचा आवाज राहुल चव्हाण आपल्या सोबत. आंधी आज हो खुलकर चिराग हम दूर, हमसे टकराने का मजा आपको भी मिलेगा. बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला स्टॉप केलाय. ब्युटिफुल टेलिकास्ट. थँक्यू सो मच गौरव सावंत अँड ऑल टीम. 14 स्टँड तुम्ही पाहतात, फुल पॅक आहेत. महिला कक्ष तिकडे देखील सातत्याने एक वेगळा परिवार आपण येताना पाहिला. व्यासपीठ मान्यवरांनी गजबजून भरलाय. खेळाडू कक्ष जिथे अनेकांना हसताना कुणाला रडताना सातत्यानं पाहिलंय. कारण या मैदानावरती बदलापूरचं क्रिकेट बदलताना आपण पाहिलंय आणि म्हटलं जातं ना, मंजिल मिला ना मला ओ तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ओ तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यालो, यक्त को मरम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है टीम छत्रपति शिवाजी महाराज चौक कुलगांव. फिलहाल जय हनुमान एरंजाड के सामने लढना सीख लो. टप्पा पुन्हा एकदा रिटर्न क्रीजच्या बाहेर. हा देखील येतो व्हाईट बॉल. अगदी कोरोनाच्या काळात कोरोना पेशंट पासून अगदी जो जवळ जाईल त्याला लागण होत होती. एक बॉलर येतोय. सेकंड ओव्हर मध्ये व्हाईट बॉलची लागण त्याला होतीये आणि हे नातं काही संपत नाहीये. हा फुल टॉस
त्याचा फारसा फायदा उचलू शकले नाही. मिड विकेटला बॉल डीप मध्ये थ्रो केला जाईल. 2 धावा तोपर्यंत कम्प्लीट. बट एक गोष्ट या मॅच मध्ये 70 बनतील 75 बनतील किती बनतील लक्ष त्याकडे लागलंय. सेकंड इनिंग मध्ये मी म्हणाल ना हा सामना चांगला रंगेल. तेजस ठाकरेच्या सोबतीनं उभा असणारा प्रशांत सूर्यराव दमकम ही जोडी देखील ठेवतं. त्यामुळे मजाल मॅचला. स्कोर कार्ड वरती धावात 62 62. अतिशय सुंदर स्कोरिंग सध्या बाबा आपल्या समोर करतोय. 62 धावा धावफलकावर. बीमर साठी DRS घेण्यात आला. चला टीव्ही अंपायर पुन्हा एकदा बिझी. जेव्हा जेव्हा रिव्ह्यू घेण्यात आला ना त्यावेळेस आमचे स्वप्नील चव्हाण नक्कीच उभे राहून ना कॉम्प्युटर बॉक्स ते निहाळत असतात. नक्की घडलंय काय. छत्रपती शिवाजी महाराज चौक कुळगाव बदलापूर टीमचे ते खरं तर पाठीराखे आहेत आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस DRS घेण्यात येतो त्यावेळेस त्यांचे देखील उत्कंठा शिगेला पोचलेली असते. कारण एक कट्टर समर्थक आहेत. 62 धावा बनल्या गेल्या. षटक क्रमांक 5 तुम्ही पाहता 3 बॉल फेकलेत. गोलंदाज तुम्ही पाहता गीतेश ठाकरेच्या माध्यमातून आणि आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. पंच कमिटी आमचे चेक करतात नक्की घडले का. याच दरम्यान आपण पाहतोय दोन्ही संघाच्या संघनायकांना नेक्स्ट मॅच मध्ये आपण आमंत्रित करूया. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाचे संघनायक आणि श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली याही संघाला विनंती राहील की आपला संघनायक आपण बीड इनिंग मध्ये टॉस साठी या ठिकाणी पाठवायचं आहे. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय ॲडव्होकेट बनोटे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट दर्शनजी म्हात्रे साहेब आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती राहील की आपण रिपोर्टिंग करायचे. ओव्हर द विकेटने हा बॉल आपण पाहतोय. बॉल चला पाठीमागे एस्टनच्या शॉर्ट थर्डमॅनला एक सिंगल धाव आली तिथे टीम एरनजाड संघासाठी आणि लगेचच आपण जाऊया मॅचच्या दिशेने. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून राहुलजी चव्हाण यांचा आवाज. खरं तर हा फ्रीडचा चेंडू होता माडी सर जिथे मात्र आपण पाहिलं मागील बॉलवरती 1+2 अशा 3 धाबा एकपटल्या आणि इथे मात्र एक सिंगल जोडली जाते. धावफलक पुढे सरकेल. आत्तापर्यंत धावफलकावरती धाबा 64 धाबा जोडल्या गेल्या. 2 फलंदाज बाद झाले. 64 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. संध्याकाळच्या रात्रीच्या वातावरणामध्ये तुम्ही पाहता एक मोठा सामना प्रेक्षकाच्या भेटीस आला. फोटोस होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चला एक्स्ट्रा कापरला क्षेत्राच्या पाठमोरा भाग बिल का भाग ही परिस्थिती असताना शेवटच्या मोमेंटला चेंडूला पॉज दिलाय. दरम्यान धाबा कितीमध्ये ते देखील पाहावा लागेल. 2 धाबा इथे मात्र भरपूर वेगाने एकपटल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट आहेत. फर्स्टला सेकंडला थर्ड मध्ये या ठिकाणी कंप्लीट करण्यात आला. धावफलक वेगानं पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती झाली आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 67. चांगला टार्गेट सेट झालाय. 70च्या पुढे जाण्याचा प्रयत्न जय हनुमान एरनजाड नक्की करेल या मॅच मध्ये. बॉल तयार आहे ओव्हर द विकेट. फटका चांगला टायमिंग चांगला लॉंग ऑनला येईल. सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये खणखणीत षटकार. व्हॉट अ शॉट. हॉट शॉट ऑफ द नाईट. स्टेक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स बिग 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 6. मयूर दादा प्रतीक दादाची वन जोडी हाय जगाचे. थँक्यू सो मच. हा षटकार आलाय. नचिकेत मेहरला तुम्ही पाहता जेल घेण्याचा प्रयत्न. या बळीला मात्र पुढे सरसाल होते. आडवा बाटा खेचण्याचा प्रयत्न पोहोचतो. अंपायर सिग्नल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. टीमची टोटल धाव फलकावरती आता वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत तुम्ही पाहताय 74 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रितेश बोपे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न नाही जमला. बॉल चाला फाईन लागला. क्षेत्रश पाठमोरा एक सिंगत्र एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे देखील एक पडा जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो. 2 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. मयूर मेहरला तुम्ही पाहताय. खरं तर नेरळ दामतची स्पर्धा झाली तिथे देखील धाबा भरपूर जमावल्या आणि तिथे मालिकावीराचा किताब त्याने स्वीकारलाय. टीव्ही त्याला तिथे मिळाली होती आणि तोच खेळाडू तुम्ही पाहता शेवटच्या बॉलपर्यंत लढला आणि त्याच्या बॅटमध्ये आपण धाबा पाहिल्या. धावफलकावरती आतापर्यंत 76 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. मयूरने बॅटिंग केली भरपूर चांगली. मयूरच्या बॅटमधून तुम्ही पाहिल्या जबळ 14 बॉलमध्ये 35 धाबाची खेळी केली आहे. मयूर मेहरने जर खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेल अविनाश राणेचं जो मात्र मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. परंतु सिंगल डबलला त्याने प्राधान्य दिले. स्ट्राईक रोटेट केली मयूर मेहरकडे आणि इथे धाबा 76 धाबा. सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय
खेळपट्टीकडे रवाना होत असताना आपण पाहतोय स्पर्धेचे शिल्पकार मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय प्रदीपजी राजाराम साळवी साहेब आगरीसेना नेते आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. आगरीसेना मुरबाड कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी हे सर्व मान्यवर आपण पाहतो. ॲडव्होकेट किरणजी बनवटे असतील, त्यानंतर आमचे अनिलजी भगत असतील, कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत. त्यानंतर आपण पाहतोय ॲडव्होकेट दर्शनजी म्हात्रे साहेब हे सर्व मान्यवर अगदी खेळपट्टीकडे रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी ऑन ग्राउंडमध्ये आपण त्या ठिकाणी टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती राहील शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली याही संघाला विनंती राहील की आपण लगेचच टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन एंट्रीने होतंय गाजावाजा त्याच्या नावावर सारी पब्लिक फिदा ठाणे जिल्ह्यात हाई बोल बाला मयूर पिसेकर दादा बोलतात त्याला थँक्यू थँक्यू. चला लगेचच या ठिकाणी बॅट देऊ आपण साहेबांना. संपूर्ण मान्यवरांच्या ताफ्यासहित आपण पाहतोय क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आपले सर्व क्षेत्रातील हे मान्यवर आपण पाहतोय. टॉस आपण करणार आहोत. दोन टीम मध्ये शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण क्रीडांगण वरती उपस्थित राहायचं. मोठ्या संख्येनं मान्यवर आपल्या सोबत आलेत. हे मैदान ही खेळपट्टीच अशी आहे की कुणालाच इथला मोह अवरता येणार नाही. मॅच देखील सेकंड इनिंग आपल्याला सुरू करायची आहे. ड्यू फॅक्टर ऑन. त्यामुळे प्रतीक दादा आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण मॅच देखील ऑन करण्याकडे लक्ष देऊ. सध्या आता काही मान्यवर या ठिकाणी विकेटवरती खेळतील. जोडी सलामीची सज्ज मैदानावरती. सलामीला जाण्यासाठी प्रशांत त्याच्या सोबतीनं तेजस ठाकरे. बट सध्या मैदानावरती काही आपल्या मान्यवर्स या ठिकाणी बॅटिंग करतात, आनंद घेतात. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल इथे अगदी क्रिकेटचा आणि या क्रीडा संकुलावरती येणं प्रत्येकासाठी एक मेजवानी एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाची अनुभूती सध्या हे सगळेजण घेत आहेत. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. गोलंदाजी करताना देखील काहींना आपण पाहणार आहात. ऑन साईडला फटका चांगला आहे, चौकार मिळेल अशी बॅटिंग केली तर तुम्हाला रोज यावं लागेल मैदानावर. क्रिकेट तुमच्यामध्ये आहे. मॅडी इट्स ओव्हर टू यू. दोन्ही टीमची कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री गणेश दैवली आणि शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा. राहुलजी साळवी साहेब जे अत्यंत सुंदर बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. युवा सेना आगरी सेना प्रमुख महाराष्ट्र प्रदेश हे मान्यवर आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यांच्या शुभ हस्ते आता दोन टीममध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. श्री गणेश दैवली संघाचे कॅप्टन आणि भिनारपाडा संघाचे कॅप्टन. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा देखील टॉस करणार आहोत. दोन्ही संघ सज्ज आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दोन संघ शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा आणि त्यांना फाईट करेल श्री गणेश दहिवली. या अगोदरची मॅच आपण पाहतोय जी ऑन गोईंग मॅच आहे. 77 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय टीम ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव या संघासमोर.
नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. दोन टीम मध्ये आपण पाहतोय साहेबांच्या शुभ हस्ते अतिशय छान दृश्य तुम्हाला क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळेल. आदरणीय राहुलजी प्रदीप साळवी युवा अग्रिसेना प्रमुख महाराष्ट्र प्रदेश यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होत असताना आपण पाहतोय. याच दरम्यान दोन टीम मध्ये बिनारपाडा संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला आणि त्यांचा निर्णय हा आमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत आपण संपूर्ण मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती करू की सन्मानपूर्वक आमच्या मंचावरती येऊन आपल्या या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. अगदी आपण पाहतोय संपूर्ण आगरी सेना कार्यकर्ते मुरबाड तालुका असेल, त्यानंतर आदरणीय राजाराम साळवी यांचे सुपुत्र तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय प्रदीपजी साळवी साहेब आगरी समाज प्रमुख, एक मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतोय ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मयूरदादा पेसेकर, प्रतीकदादा पेसेकर हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचा हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक आभार. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय आणि या शानदार पर्वामध्ये आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मयूरदादा पेसेकर आणि प्रतीकदादा पेसेकर यांच्या संपूर्ण मयूर ग्रुपच्या वतीने आपलं विशेष आभार. मॅचला सुरुवात होते. अगदी आपण पाहतोय एक काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. एरंजाड संघ जो अथर्व 11 या नावाने संघ खेळतो, मयूरजी मेहर साहेब आणि आदरणीय निखिलजी मेहर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. जी जर्सी तुम्ही पाहतात एरंजाड संघाच्या अंगावरती स्वर्णीय गुरुनाथ मात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय निखिल सुभाष मेहर यांनी पुरस्कृत केलेली जर्सी आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ जे अनुमान एरंजाड संघाचा आपण पाहिलाय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 76 धाबा त्याने बनवल्या आणि एक भली मोठी धावसंख्या उभी करत असताना 77 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि ते 77 धाबांचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज सलामीची जोडी एका बाजूला प्रशांत सूर्यराव आणि दुसऱ्या बाजूला तेजस ठाकरे अर्थात तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू टँगोला तुम्ही पाहतायत. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. ऐकूया या कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल आमच्यासोबत जॉईन आहेत. आपण जाऊयात कंटिन्यू मैदानाच्या आत. सलामीची जोडी तेजस ठाकरे टँगो. मुश्किल बड़ी होंगी तभी तो अपनी मेहनत कड़ी होगी. जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होगी. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती चालला चेंडू सीमा रेषा पार. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ ती मात्र नक्की बदलते. चौकारानं डाव सुरू झालाय. छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमच्या नावाचा, या गावाचा डंका वाजेल कुणाचा, आयरन झाडचा की कुळगावचा. पहिल्या बॉलवरती चौकार, लक्ष मैदानावरती 77चं. एक्स्ट्रा रन्स या मॅच मध्ये आले. तब्बल नो बॉल आणि व्हाईट बॉल टॅली केला तर लेग बाईज बाजूला सोडून 18 जे व्हाईट बॉल आणि नो बॉल न चालू होतं. चौकार आलाय आणि चौकारानं मैदानावरती आघात झालाय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती होतील. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अशा क्लोज मॅचेस पाहण्यासाठीच तर आपला प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झाला. टँगो तेजस ठाकरे या स्पर्धेतील मालिकावीराची एक अवेंजर त्याच्या नावावरती आहे. इथे लाईन चांगली आहे. रंजाडनं केला पलटवार. काय बॉल होता, वेगात टाकला होता. गोलंदाजी करताना पण पाहताय ललित भोईरला. बदलापूरच्या गोलंदाजीत वेगाची चर्चा झाली तर ललित भोईरच्या वेगाचा ऐरंजाड एक्सप्रेसच्या नावाची चर्चा ती देखील आवर्जून केली जाते. पहिला चौकार, त्यानंतरला डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. ऐरंजाड एक्सप्रेस ऑन ट्रॅक सध्या धावताना पाहायला मिळते. हा फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला ठोकला. ड्यू फॅक्टर आहे. बॉल ट्रॅव्हल होणं कठीण आहे आणि इथे तेजस ठाकरेची जाती आहे. विकेट बॉल मिडलिंग झाला होता. हाच फटका जर तुम्ही दुपारच्या सत्रात खेळले असते सचिन तेंडुलकर स्टँडच्या बाहेर गेला असता, पण इथे त्या स्टँड समोर झाली आहे कॅच. फलंदाज झालेत बाद.
मच्छिंद्र पाटील सर मॅच एन्जॉय करतात. उद्या पुन्हा एकदा मॅक्स सर आपल्यासोबत जोडले जातील. त्यांच्या स्वागतासाठी आपण सगळे वेलकमसाठी तयारच आहोत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 या आकड्यावरती आहे. आज थोडंसं नॉट वेल होतं. उद्या गेट वेल सून आपण म्हणूयात आपला कॉमेंट्रीच्या प्रिन्सला. आणि उद्या पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सर जोडले जातील आपल्यासोबत. उद्या फायनल मॅचचा थर्रार आणि रंगणाऱ्या उद्या 2024च्या 6व्या पर्वाचा एक ऐतिहासिक क्रीडा सोहळा. बॉल तयार, बॅकफुटला गेले समोर मिडॉनला आणि एक सिंगल घ्यायची होती जरूर. माहिती आहे लाल्याला आता विकेट गेली आहे नॉन स्ट्रायकर एंडला, त्याच्यामुळे आपल्याला थांबणं फार गरजेचंच आहे. तेजस ठाकरे बाद झाला. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, बॅटच्या समोरून फिरवला अपील अपील अपील. बॅटन बॉलिंग बॉल नाही आहे, फार दूर आहे फार दूर आहे. एक्झॅक्टली अपील हे कशासाठी होतं, कदाचित त्यांपासून व्हाईट बॉल दिला तर. डॉट बॉलची होती समाप्ती. मोठं लक्ष आहे, व्हाईट बॉलचं प्रमाण फार मोठं राहिलं. पुन्हा एकदा अपील हलकसं करत राहिले मात्र बॉल फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार हा चौकार आलाय आणि या चौकार लक्ष 77चं 24 चेंडू आणि अजूनही मैदानावरती 69 धावेची गरज आहे. 24 चेंडू 69 धावा. फास्ट खेळायच्या टीम एरनजाड. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं मित्रांनो आपल्याला टाकायचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये मॅच जवळजवळ 7 षटकांपेक्षा जास्त होती. व्हाईट बॉलचं प्रमाण फार फार मोठं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळेच तर आपण पाहिलं या मॅचमध्ये चित्र बदलताना, भरपूर काही घडताना. काल रितेश भरपूर खुश होता. कहा से कहा प्रॉफिट. धावफलकावर 8. 24 चेंडू 69ची गरज आहे. बॉल तयार आहे, बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन इकडे सज्ज झाला गोलंदाज सनी. ओव्हर नंबर 2. बॉलिंग ट्रॅकवरती सनीचं आगमन झालं. ऑन स्ट्राईक बॅटर तयार. प्रशांत सूर्यराव लाल्या. या मॅचमध्ये काहीही करू शकतो हा खेळाडू. क्रिकेटच्या पटलावरती मोठा इतिहास राहिला प्रशांत सूर्यरावच्या नावाचा. पहिलाच त्याला टाकला यॉर्कर. पाठ मध्ये त्यानं केलं फ्लिक डीप मध्ये विकेटला. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल थ्रो चांगला आलाय. कलेक्ट करताना लागला थोडासा वेळ. त्याच दरम्यान मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोर डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. प्रत्येक बॉलवरती हल्ला करायचा. याचं कारण काय, पहिल्या डावामध्ये गोलंदाजी फार 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 खराब झाली आहे. त्यामुळे दबाव आहे. ज्यावेळी बॉलिंग खराब होते बॅटिंगवरती दबाव येतो. बॅटिंग काढ ज्यावेळी प्रेशर, बॉलिंगवरती दबाव येतो. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं काढलाय. संघर्षमय चौकार येतोय. विराट कोहली स्टँडला मानवंदना देणारा, तिथल्या प्रेक्षकांना विश्वास देणारा की नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक. फलंदाज प्रशांत सूर्यराव. चौकार ऍड होईल. धावफलक 14 वरती जाईल. क्लोज मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहेत. बॉल तयार. बाडनपाडमध्ये टाकला यॉर्कर आणि यॉर्करनं केला पलटवार. चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळत आहेत या दोन्ही टीम्स. बट इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी तुमची मोठी असते ना, त्यावेळी खर्च जर कंजूसीनं झाला, सेव्हिंग अमाऊंट तुमच्या बँक बॅलन्समध्ये मोठी राहतं. इथे सध्या तेच करतंय जनुमान एरनजाड. तसं एरनजाडमध्ये पैशाची कमी नाही, मोठा धूर निघतो. 15 धावा धावफलकावर. फटका फसला. मिस्टायमिंग बॉल हवा ते कॅच कॅरी केली जाईल का नाही. एक सिंगल अजून ऍड होईल. प्रशांत सूर्यरावला मिळेल स्ट्राईक. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे. एका सिंगलच्या मदतीनं 16 या आकड्यावरती 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. एरनजाड सध्या खेळतीये. एक ट्रॉफी एरनजाडला तर ऑलरेडी सेट आहे. सुपर 10 मध्ये आला. बाळू बुराड यांनी पुरस्कृत केलेला पलक 11 मात्रेपाडा.
आता गावाच्या नावानं अजून एक ट्रॉफी त्याच्या शोधात मैदानावरती टीम ऐरंजाड. बॅटची आतली कडा, मागे चालला बॉल, सिंगल कंप्लीट होईल का? अजूनही धोका आहे आणि कॅज्युअल अप्रोच ऑलवेज डेंजरस. प्रशांत सूर्यराव नॉन स्ट्रायकर एंडला पाहत राहिले. आपल्याला रन पूर्ण करायचे त्याकडे लक्ष नव्हतं आणि ही इकडे जाते रनआउटची विकेट. आणि या मॅच मध्ये चित्र भरपूर काही बदललंय. फलंदाज बाद प्रशांत सूर्यराव. आशेचं किरण जे अर्ध्या रात्री होतं ते मैदानातनं बाहेर चाललंय आणि आता सितारे गर्दिश में तारे जमी पर अगदी ऐरंजाडचे. फलंदाज बाद. जगदंब जगदंब. चेक. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय भावेशजी तांबे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो त्यांच्या सौभाग्यवती दक्षताताई तांबे आपले या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर सनीच्या अगेन्स्ट हल्ला बोल करायचा होता. अपील. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. रनआउटची देखील ट्राय करत होतं बट लेग बिफोर विकेट मिळणार आहे. तिकडेच कहाणी खतम. बॅटस आउट. धक्का तिसरा. मैदानावरती टीम छत्रपती शिवाजी महाराज चौकला. संगीत तुम्ही ऐकत होतात. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत असं सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना मनवंदना देणारं मुजरा करणारं हे संगीत तुम्ही ऐकलं. जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यानं मुघलांना सळो की पळो केलं आणि आईच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं केलं त्याला जिजाऊचा वाघ छत्रपती शिवबा म्हणतात. डिफिकल्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकला. टार्गेट चेस करणं याचं कारण काय? भरपूर साऱ्या एक्स्ट्राज रन, नो बॉल, वाईट बॉल, मिस फिल्डिंग, त्या सगळ्या धावा चर्चेत राहिले. एका तरी बॅटर्सला मैदानावरती लढावं लागेल. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत ठणकावून संघर्ष करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज चौकला एक करायचं आहे. पुढचा रिझल्ट काय ते माहीत नाही. हारतोय जिंकतोय ते माहीत नाही. लढतोय कसं याची चर्चा झाली तर आवाजूनी मॅच रंगेल. कारण आजही या मैदानावरती एक सामना ऐतिहासिक आहे. तो देखील रंगला याच टीमच्या विरुद्ध ज्यावेळी बॅटिंग करताना छत्रपती शिवाजी महाराज चौकनं 81 केले. 82चं लक्ष होतं ओम कोंडेश्वर भोज समोर आणि तदनंतर शंकर विशेनं केलेलं अर्धशतक ते आठवणीत राहणार होतं. एका धावेनं सामना गमावला होता टीम कोंडेश्वर भोजनं. एक सिंगल लॅडोल काम चालणार नाहीये. एकेरी दुहेरी धावेनं आतापर्यंत 2 अर्धशतकं आपण पाहिली आहेत. एक आलं करिश मात्रेच्या बॅटमधनं, एक आलं टीम कोंडेश्वरचे फलंदाज शंकर पाटीलच्या बॅटमधनं. थोडंसं करेक्शन. चांगली फाईट त्या नावानं देखील दिली, ते नाव देखील चर्चेत राहिलं. करिश मात्रेचा संघ भादवड सुपर 10 मध्ये देखील आला. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय बॉल. जसा सामना फिनिश होईल आमचे समालोचक रोशनजी संते आणि सुनीलजी शेखे आपण जॉईन व्हायचं आहे. व्यासपीठावरती तिकडे राहुल जॉईन होतील. माडी थोडा ब्रेक घेईल आणि जेवणासाठी माडीला आपण आता थोडी विश्रांती थोडाच वेळात देऊ. ऑनस्क्रीन सध्या तुम्ही पाहता हा पूर्ण परिवार एका बाजूला आणि भेट देण्यासाठी आलेत ते म्हणजे मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर या जोडीला. आणि अतिशय सुंदर आयोजन आपण पाहता. प्रत्येकाला आवडणार हे आयोजन आहे. क्या बॉलिंग होती, काय बॉलिंग होती मैदानाच्या. निगाह काही और, निशाणा काही और. सध्या बॅटर्ससाठी तेच घडतंय. ऑन साईडला खेळायला ट्राय करतात. बॉल जातं ऑफस्टिकच्या बाहेरून आणि त्यामुळे अगदी चेंडू बॅट वरती येत नाहीये आणि डिफिकल्टीज वाढत चालत. या मॅच मध्ये संघर्ष मोठा होत चाललाय आणि या मोठा संघर्ष इतिहास घडवणार का त्याची चर्चा देखील आता कमी होत चालली आहे. कारण षटक सुरू आहे 3रं आणि स्कोर कार्डवरती धावा फक्त 17 आहेत. लक्ष 77चं आहे. अजूनही 60 धावेचा प्रवास बाकी आहे.
बॉल तयार. बॅटच्या समोरून फिरवलाय बॉल, व्यवस्थित कनेक्ट नाही झाला. येतो डीप मध्ये लॉंग ऑनला, एका सेक्शन मध्ये उचललाय, थ्रो केला जाईल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 18 वरती जाऊन पोहोचली आहे. जर्सी नंबर 18 अलवत चर्चरत असं विराट कोहली, चेस मास्टर, चेस किंग, त्याच्या नावाने एक स्टँड. यंदाच IPL RCB फॅन्स पुन्हा एकदा त्याच जोमात त्याच जोशात चेअरअप करतील. चेस मास्टर भी केला. बॉल तयार. हार के बाद जीत है मेरे दोस्त. बॅटच्या समोर होता, ऑन साइडला वळाला बॉल, डीप मध्ये येतो लॉंग ऑन. एका मागोमाग एक सिंगल डबल्स येत आहेत. खरं तर गरज आहे चौकार षटकारांची, त्या कधी येणार त्याचा अगदी अजूनही शोध मैदानावरती घेतला जातोय. आज अतिशय सुंदर मॅच श्रीलंका वर्सेस अफगाणिस्तान रंगली. निसंगाच्या बॅटमध्ये एक द्विशतक आलं. 4 विकेट्स अगदी फार लवकर गमावले अफगाणिस्तान टीमनं. त्यानंतर नाबीनं शतक ठोकलं, उमर जाईनं शतक ठोकलं. 92 बॉलमध्ये 103 सध्या नाबी बॅटिंग करतो 119 वरती. त्याच्या सोबतीनं उमर जाई. आणि आज एकाच मॅच मध्ये एक द्विशतक देखील आलं. पहिल्या इनिंग मध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना लगातार 2 शतकं आज अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी ठोकले. या सन्मान आपण पाहतो आमच्या मंचावरती आदरणीय मयूरदादा आणि प्रतीकदादा यांचे बंधू आदरणीय वैभवजी पिसेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे या आपण एक नामांकित उद्योजक बदलापूरच्या, त्यांचा विशेष सन्मान श्री आणि सौ यांचा हा सन्मान या ठिकाणी होईल. पिसेकर फॅमिलीच्या वतीने आपण पाहतो हा विशेष सन्मान. यानंतर आमच्या मंचावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट किरणजी बनोडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती राहील आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपण करायचं आहे. आदरणीय किरणजी बनोडे साहेब आपणास विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट दर्शनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कात्रप गावचे नामांकित उद्योजक आहेत आणि अगदी पेशाने वकील आहेत. ॲडव्होकेट दर्शनजी म्हात्रे साहेब आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब आणि आदरणीय प्रतीकदादा पिसेकर यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी आपण करायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय ॲडव्होकेट किरणजी बनोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये साहेब देखील खेळलेले आहेत या क्रीडानगरीमध्ये. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करतील. प्रथमतः मयूर आणि प्रतीक याचं खरंच खूप कौतुक आहे. हे जो आयोजन सुरेख आयोजन आहे. प्रथमतः हे ग्राउंड जर बघितलं आपण इथे येऊन बघण्याचा एक विलक्षण आनंद मिळतोय. आणि मयूरचं मी खरंच कौतुक करेन की आनंदी राहण्याचं जर कारण बघायचं असेल तर दुसऱ्याला जो आनंद देऊन जो आनंदी राहतो तोच खरा आनंदी. त्याप्रमाणे मयूर खरंच हा या सर्व मयूर आणि प्रतीक की क्रिकेटच्या माध्यमातून हे सुरेख त्यांनी हे मैदान उभं केलेलं आहे आणि या खेळाडूंना जो आनंद देतोय तो खरंच खूपच कौतुकास्पद आहे. आम्ही इथे वकील आमचे सगळे एक नाईट मॅच खेळलो दुसऱ्या दिवशीच इथे आणि तो एक आम्हालाही खूप मोठा तो आनंद मिळाला. अगदी आम्ही 8 ते 12 12:30पर्यंत रात्री इथे मॅच खेळलेलो आहे आणि पहिल्यांदा ॲक्च्युली आम्ही ती नाईट मॅच खेळलो तर सर्वांनाच तो आनंद झाला. आमच्या दरवर्षी टुर्नामेंट असतात लेदरच्या आम्ही लेदर बॉलवर आम्ही खेळतो आहे आणि ह्या वर्षी नक्कीच आम्ही विचार केला होता की इथे आपण खेळूया. मात्र हे ग्राउंड एवढं व्यस्त आहे की यावर्षी आम्हाला ते मिळालं नाही आहे. पुढच्या वर्षी मात्र आम्ही नक्कीच ते मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा मयूर आणि प्रतीक याचं खरंच कौतुक. अशाच या स्पर्धा त्यांनी भरवत राहाव्या आणि खेळाडूला आणि सर्वांना आनंद द्यावा. धन्यवाद आदरणीय किरणजी बनोडे साहेब.
दर्शनजी म्हात्रे साहेबांना विनंती आपण याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी बदलापूरचे याच गावातील आणखीन एक नामांकित उद्योजक आदरणीय अकिबभाई कोहारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. अगदी आपण पाहतो कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय मसूदभाई कोहारी यांचे चिरंजीव आपण पाहतोय अकिबभाई कोहारी यांचा या ठिकाणी आपण सन्मान करू. विशेष दादा आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. या सन्मान आदरणीय संतोषजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. संतोषजी कदम साहेब. सामना आपण पाहतोय अगदी 21 धावांवरती पोहोचलाय ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघ. 3.4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौथं षटक मार्गस्थ असताना मॅच अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये होती, परंतु आता फलंदाज एका पाठोपाठ बाद झाले आणि त्यानंतर आता पूर्णपणे बॅकफूटवरती आपण पाहतोय तो कुळगाव संघ. या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय बाबीजी तांबे साहेब, युवा सेना सचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा आपण सन्मान करू बाबीजी तांबे साहेबांचा. आणि त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय दक्षताताई तांबे जे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत, बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र आणि शिवसेना ग्राहक संरक्षण बदलापूर शहर ताईंचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान. श्री आणि सौ यांचा हा विशेष सन्मान होत असताना या स्पर्धेच्या वतीनं पुरुष एकदा या ठिकाणी आपण पाहतोय आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत, सर्व लाडक्या प्रेक्षकांचं. आणि बादच्या दिशेने आपण जाऊ जिथे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 वरती 7. आता येणारे 6 बॉल आणि 56 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे या मॅचची फक्त औपचारिकता आहे. तत्पूर्वी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक सत्कार आपण घेणार आहोत. आदरणीय भूषणजी पेमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जे खास करून सुगावरून या ठिकाणी उपस्थित होतात त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यांना विनंती राहील की आपण या आपला सन्मान केला जाईल. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार हा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही विनंती राहील की आपण या ठिकाणी दादांचा सन्मान होतोय आणि तो स्वीकारण्यासाठी आपण लगेचच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. बाईची प्रेमाची उबदार शाल, वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेचं मोमेंटो अर्थातच या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जातं. आदरणीय भूषणजी पेमारे साहेब. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत जिथे शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक चालू आहे. अर्थातच मयूर महेरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. बॉलिंग ट्रॅकवरती फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक 8 लागलाय तो कुळगाव संघाला 21 या धावसंख्येवरती. आदरणीय नागेशजी पेमारे आणि अरुणजी अनकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मॅच आता वन साइड पाहायला मिळते. प्रेक्षकांना हवा तसा सामना पाहायला मिळाला नाहीये. जर सामन्यामध्ये जर रंगत पाहायला मिळाली असती तर कदाचित प्रेक्षकांचा इथे तुम्हाला आरडाओरडा नक्कीच ऐकायला मिळाला असता. प्रेक्षक देखील शांत होत आहेत. सामना अगदी आपण पाहिलं तर एका बाजूने झुकलेला पाहायला मिळतो टीम अथर्व 11 एरनजाड संघाच्या बाजूनं. अंतिम स्लॉगवरचं षटक चालू आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये आपण पाहतो एकेरी दुहेरी धावेला आता प्राधान्य देऊन चालणार नाहीये. 9व्या क्रमांकाची आपण पाहिले तर जोडी मैदानावरती आहे. एका बाजूला सनी भोईरला आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला तेजस हा फलंदाज आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला चेंडू चाललाय. क्षेत्रशः वेगाने येतात. चंद्रकांत मेहर वॉर्ड ऑफ फिल्डिंग. जबरदस्त आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली अगदी 3 फॉर्मॅटमध्ये. चंद्रकांत मेहर जो संघाचा सरसेनापती आहे. आदरणीय परेशजी पाटील ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय परेशजी पाटील साहेब आणि रमेशजी भांडे ही या ठिकाणी उपस्थित आहेत. खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे मित्र परिवार, सर्व मान्यवर आणि सर्वांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि हा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. सामना वन साइड अगदी आपण पाहतो. शेवटचे अंतिम 2 बॉल या मॅचची औपचारिकता इथे शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने
हा बॉल कबाशा दिशेने फटका फसला, आणखीन एक विकेटचं पतन होईल. 9व्या क्रमांकाचा फलंदाज हाही या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक 9 लागला तो टीम कुळगाव संघाला 24 या धावसंख्येवरती. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं आहे आणि दोन्ही टीम कॉम्बॉक्स समोर टॉस जिंकला पुढच्या मॅचचा भिनारपाडानं आणि निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. दहिवलीला आमंत्रित केलाय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तर दोन्ही टीम रेडी आहेत. चला लगेचच मैदानावरती टीम दहिवली आपण एका रांगेत दाखल व्हायचं. आपल्याला द्यायचं आहे मयूर महर बॅटिंग करताना होतं मॅच, कारण गोलंदाजी करताना देखील 2 विकेट्स या ठिकाणी त्यानं काढलेत. तर मयूर मेहर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्याला प्रेझेंटेशन त्याच्या हंगामात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील रोशनचा आवाज आपण ऐकला. प्राऊड ऑफ यू बाबा, कीप ग्रोईंग अँड कीप शायनिंग. जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हो, हेमंत शेट्टीने पण रतनबुवा केली आहे. चला ते पण अनाउन्स व्हायला हवं. धन्यवाद. चला मॅन ऑफ द मॅच साठी निखिलजी मेहर यांच्या वतीनं 500 रुपीजचं कॅश प्राइज देखील आलेलं आहे प्रज्वल यांच्याकडे आणि ते पारितोषिक आपण देऊ. चला भारत साठी आपण पाहतोय या ठिकाणी काही पारितोषिके आपण अनाउन्समेंट करणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे एरंजाडचे वॉर्ड अध्यक्ष आणि आमदार चषकाचे आयोजक आदरणीय महेशजी चिंतामण राणे यांच्या वतीनं सनी राणेसाठी 500 रुपये, सनी राणेसाठी 500 रुपये आणि मयूरजी मेहर यांच्यासाठी 3000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. या आपण महाराजासाठी आणि बाळूशेठ बोराडे यांच्या वतीनं संपूर्ण संघाला या ठिकाणी गेट टुगेदर देण्यात येईल. या ठिकाणी आपण पाहतो आमच्या मंचावरती आदरणीय ॲडव्होकेट किरणजी बनवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा खरं तर आज वाढदिवस म्हटलं जातं, आयुष्यातील खास दिवस आणि साहेबांचा आजचा वाढदिवस. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा ॲडव्होकेट किरणजी बनवडे साहेब. संपूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं रायगडाची श्रीमंती, पुरंदर सारखी दिव्यता, सिंहगडासारखी शौर्यता आणि सह्याद्री सारखी उंची लाभो हीच शिवचरणी आम्ही प्रार्थना करतो. आपल्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भरपूर आणि भरपूर शुभेच्छा मयूर ग्रुपच्या वतीने या ठिकाणी देण्यात येतात. या ठिकाणी आपण पाहतोय